नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज एक छोटेसे मेहंदी ट्युटोरियल बघूयात। तर त्यासाठी आपल्याला राऊंड पद्धतीची जिलेबीच्या आकाराची मेहंदी डिझाइन काढून घ्यायचे। गोल टिक्के मेहंदी डिझाइनमध्ये याचा खूपच उपयोग होतो। तर हे काढून झाल्यानंतर आपल्याला सेम अशा आकाराच्या मध्यम आकाराच्या स्मॉल सर्कलच्या पाकळ्या काढायच्या आहेत। या पाकळ्या आपल्याला एक सेम आकाराच्या आल्या पाहिजेत। हे झाल्यानंतर आपल्याला डार्क लाइनिंग करून घ्यायचं आहे। डार्क लाइनिंग जर पाकळ्यांना केलं तर आतील मेहंदी खूप उठावदार आणि खूप युनिक पद्धतीची डिझाइन दिसून येते। याच्यानंतर आपल्याला फेंट असं राऊंड सर्कल काढून घ्यायचं आहे आणि तो काढून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला नाजूक पद्धतीच्या स्मॉल सर्कलच्या डिझाइन काढायचे आहेत। ह्या पाकळ्या अगदी नाजूक पद्धतीने काढायच्या आहेत। यासाठी आपल्याला जास्त मेहंदी सोडायची गरज नाही आणि खूप हळूवार पद्धतीने या काढाव्या लागतात। तर मेहंदीच्या मराठी भाषेतील माहितीसाठी आणि सुंदर मेहंदी ट्युटोरियलसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाकीचे व्हिडिओ पण बघा, त्यामध्ये मेहंदी डिझाइन सोबतच मराठी भाषेतील मेहंदीची माहितीसुद्धा मी अपलोड करत असते। तर आपल्याला हे पाकळ्यांची डिझाइनला सुद्धा आपल्याला डार्क लाइनिंग करून घ्यायचं आहे। आता हे झाल्यानंतर आपल्याला चारी बाजूस मार्किंग करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपल्याला सेम अंतर राऊंड सर्कलच्या डिझाइनमध्ये सेम अंतर समजत नाही त्यावेळेस आपल्याला मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला सेम अंतरवर डिझाइन कवर करता येते। तर मध्ये जे मार्किंग सोडून मध्ये जे सोडलेली डिझाइन आहे तर त्यामध्ये आपल्याला डॉट्सची डिझाइन काढायची आहे आणि जिथं आपण मार्किंग केले आहे तर तिथं आपण छोटे डार्क पानांची डिझाइन काढायची आहे, जसे की व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। गोल टिक्के टाइप्स ही मेहंदी डिझाइन तयार होते। यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्कल हे प्रॉपर फिनिशिंगनंच यायला हवेत, नाहीतर पूर्ण डिझाइन आपल्याला बिघडून जाईल। तर सर्कलची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे। सर्कल जर प्रॉपर आपल्याला यायला लागला तर आपण त्याला कोणतीही डिझाइन काढू शकतो आणि नवीन डिझाइन तयार करू शकतो। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभार।